आयुष मेमरीज. मुलांनो, ही गोष्ट आहे एका छोट्याशा मुलीची, सियाची. तर चला बघूया तिने आपल्या स्वावलंबनाची वाट कशी निवडली. सिया एका मोठ्या आनंदी कुटुंबात राहत होती. तिच्या घरात आई वडील, आजी आजोबा, काका काकू आणि अनेक चुलत भाऊ बहीण होते. सियाचं बालपण लाडाने भरलेलं होतं. ती घरची लाडकी राजकुमारी होती. तिला जे हवं असेल ते मागण्याआधीच मिळायचं. तिचं असं आयुष्य खूप आरामदायक होतं. पण तिला कधीच स्वतः काही करायची सवय लागली नव्हती. प्रत्येक गोष्टीसाठी ती इतरांवर अवलंबून होती. एक दिवस सियाची आई आजारी पडली. तिचे तापाने अंग दुखत होतं. पण तरीही ती सियासाठी स्वयंपाक करत होती. तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होती. सियाला याचा फारसा विचार आला नाही आणि तिने आईची मदत केली नाही. त्या दिवशी शाळेतून परत येताना सिया तिच्या मैत्रीण राधाच्या घरी गेली. राधा तिच्या परिस्थितीमुळे साधं जीवन जगत होती, पण ती खूप मेहनती मुलगी होती. सियाने पाहिलं की राधा आईला घरकामात मदत करत होती, वडिलांसोबत बाजार हाट करत होती आणि तिच्या भावाला अभ्यास शिकवत होती. राधाचं काम पाहून सियाला जाणवलं, माझ्या आईची तब्येत खराब असतानाही ती माझ्यासाठी सगळं करते आणि मी तिला कधीच मदत करत नाही. पण राधा आपल्या कुटुंबासाठी किती काम करते. मी खूप लाडात वाढले आहे, पण आता मला बदलायला हवं. त्या दिवसापासून सियाने ठरवलं की ती स्वतःच्या कामांसाठी कुणावरही अवलंबून राहणार नाही आणि आपल्या कुटुंबाला मदत करेल. तिने घरातील कामांमध्ये आईला मदत करायला सुरुवात केली. तिच्या आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली, सिया, तू आता खऱ्या अर्थाने आमची जबाबदार मुलगी झाली आहेस. वडिलांसोबत ती बाजारात जाऊन सामान आणू लागली. सियाच्या या बदललेल्या वागणुकीमुळे तिच्या आई वडिलांना खूप आनंद झाला. सियाने आपल्या आजी आजोबांची काळजी घेणं सुरू केलं. सियाला आता स्वतःची कामं स्वतः करणं आवडू लागलं. ती आई वडिलांसाठी आधार बनली होती. कुटुंबाने तिच्या बदललेल्या वागणुकीचं कौतुक केलं. सियाने आपल्या धाकट्या भावाला गृहपाठ शिकवायला सुरुवात केली. भाऊ खूप खुश झाला आणि त्याला अभ्यास आवडू लागला. सियानेही राधाच्या उदाहरणाने प्रेरणा घेतली आणि अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केलं. ती शाळेत उत्कृष्ट कामगिरी करू लागली. सियाने ठरवलं की ती ही उच्च शिक्षण घेऊन कुटुंबासाठी काहीतरी मोठं करेल. काही वर्षांनी सियाचं उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरातील नामांकित कॉलेजमध्ये निवड झाली. तिला आता हॉस्टेलमध्ये राहायचं होतं. तिने आपल्या सामानांची बांधाबांध स्वतः केली, आपले कागदपत्र नीट ठेवली आणि पुढच्या गोष्टींची तयारी केली. हॉस्टेलमध्ये राहिल्यावर तिला स्वयंपाक, स्वच्छता आणि वेळ व्यवस्थापन यात काहीच अडचण झाली नाही, कारण ती आधीच स्वावलंबी झाली होती. सियाने राधाशी संपर्क ठेवला. दोघी एकमेकांना प्रेरणा देत होत्या आणि आपापल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत होत्या. सिया आणि राधा दोघींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं. त्या दोघींचं आयुष्य वेगळं असलं तरी मेहनत, स्वावलंबन आणि आनंद या गोष्टी त्यांना जोडून होत्या. तर सियाच्या या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? कधीही कुणावर अवलंबून राहू नका. स्वावलंबन हे यशाचं खरं कारण आहे. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर परिस्थिती कशीही असो, मेहनतीला पर्याय नाही. कृतज्ञता आणि जबाबदारीची जाणीव आयुष्य सुंदर बनवते. तर मुलांनो, यापुढे तुम्हीही होणार ना स्वावलंबी. अशाच नवनवीन बोध कथांसाठी सबस्क्राईब करा आयुष रेनबो रीड्सला.